भाई और बहनों, हमारी सरकार ने रेरा कानून बनाकर ये भी सुनिश्चित किया है कि गरीब और मध्यम वर्ग के लोगों की कमाई हाउसिंग प्रोजेक्ट्स में फंसनी नहीं चाहिए। प्रायव्हेट जॉबला आहे पण आम्ही इथपर्यंत अवस्था बिकट आहे, इथपर्यंत अवस्था बिकट आहे। माणूस रडतोय, याची काही जाण बिन ठेवणार आहे की नाही सरकार? लहान मुलं आम्ही पोर्टाला चिमटा काढतो आणि EMI भरतो। बर, तर सरकारने काहीतरी केलं पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला त्याचं हे केलं पाहिजे, फ्लॅट तरी द्यावा, काहीतरी निर्णय घ्यावा त्यांनी। कारण आम्ही स्वतः घरामध्ये नाही पण भाडं बी देतो, EMI देतोय आम्ही पोटाला, मुलं लहान मुलांचं शिक्षण हे ते पूर्ण म्हणजे काहीच राहत नाही हातामध्ये। बर। पोटाला चिमटा काढून सर्वसामान्य नागरिक बँकेचे हप्ते भरतोय आणि फ्लॅटचं पोझिशन न मिळाल्या कारणाने एक भाड्याच्या घरात राहतोय। घराचं भाडंही भरायचं आणि बँकेचा हप्ताही भरायचा। या दोन्ही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक स्वतःची फॅमिली चालवणार का या सगळ्या परिस्थितीला फेस करणार, हा प्रश्न आहे। कोण याची जबाबदारी घेणार की नाही? एक सर्वसामान्य नागरिक अक्षरशः रडकुंडीला आलेला आहे। प्रशासन, सरकार कोण याची दखल घेणार? रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट होतं, प्लीज याच्याकडे दखल घ्या अशी मी सरकारला आजोडून विनंती करतो।